सध्या वारी सुरू आहे आणि वारी काय सांगते तर तो भगवा खांद्यावर घेतला की तो प्रत्येक वारकरी विठ्ठलाचं नाव घेतो आणि विठ्ठल म्हटलं की मग मराठी पण जागृत होतं. मुळात तशा वारीची गरज आहे, मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे, हे निश्चित आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये मराठी माणूस जर आपण बघितलं मुंबईत कमी होत चालला आहे, टक्केवारी कमी होते, सगळं ठीक आहे. यात जर दोन ठाकरे एकत्र आले तर यातून काय राजकीय परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? यातून अशी कोणती मोठी क्रांती घडू शकते असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा कुठेही दोन पक्ष एकत्र येतात असं काही मेळावा नाही आहे तो, किंवा विचारधारा घेऊन ते आता पुढे भविष्याची वाटचाल, ते दोन वेगळे पक्ष आहेत, दोन वेगळे विचार, स्वातंत्र्याचं मतभिन्नता आहे, जे काय असेल ते, परंतु एका विषयापुरतं निदान एकत्र आलेले आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर मराठी माणूस त्याच अँगलने विचार करतोय की आता दोन ठाकरे एकत्र येणार, आलेले आहेत, भविष्यामध्ये निवडणूकच्या दृष्टिकोनातून पण ते एकत्र यायला पाहिजेत. हा विचार जरी आमच्या मनामध्ये असला तरी तो त्या पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करतील आणि ठरवतील, भले ठाकरे बंधू असले तरी. आणि तो काय अधिकार आम्हाला नाही आहे, तो त्यांचा विचारधारा असल्यामुळे त्यांनी तो करायला पाहिजे. पण भविष्यासाठी मराठी माणूस ते आस लावून बसलेला आहे की दोन भाऊ जर एकत्र आले तर काहीतरी चमत्कार घडेल. चला, काहीतरी एक नवीन चमत्कार होईल, एक विरोधी पक्षाला आवाज मिळेल अशी अपेक्षा करूयात आपण.